त्यांचा 2024ला पराभव झाला, त्या दिवसापासून प्रत्येक भाषण सार्वजनिक ठिकाणचं भाषण असो, धार्मिक ठिकाणचं असो, निवडणुकीचं असो, त्यामध्ये फक्त आणि फक्त निलेश लंकेंचाच प्रचार त्या ठिकाणी केला जातो। मी तर कायम सांगतो, माझे मुख्य प्रचारक कोण असेल, सन्माननीय व्यक्तिमत्व आहे। काल परवा कुठंतरी कार्यक्रमात सांगितलं की आपल्या मतदारसंघात जिल्ह्यातील एक अशी व्यक्ती तर ते कुठल्या पण पेपरला दिसतात, कुठल्या प्रकरणाशी यांचा संबंध दिसतो, मग पार खरात प्रकरणापर्यंत। पण त्यांना हे ते विसरले, खरात प्रकरणाशी पार तुमचे पिताश्री, तुमचे अजून नातेवाईक, तुमचे काही संबंधित पदाधिकारी पार पाय धुवायचे राहिले ना। हा व्हिडिओ व्हायरल झाला, हे का मी सांगतो का, ते आधी त्यांच्या लक्षातच नसून आलं, ते कुठेतरी बँगलोरला गेलं, त्यांच्या लक्षात नसून आलं आपल्या कुटुंबाचा त्याच्याशी संपर्क आहे।